महाराष्ट्राच्या शिक्षण इतिहासात एका अशा व्यक्तिमत्वाची छाप आहे जी कधीच मिटणार नाही, ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील। कमवा आणि शिका हे तत्वज्ञान जगासमोर मांडणारे आणि बहुजन समाजाच्या उत्थानासाठी जीवन समर्पित करणारे भाऊराव पाटील हे खरे कर्मवीर होते। त्यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि त्याआधी कलाकार चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। नमस्कार, मी आर्या आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 265 पावर्ड बाय GoPrack.com। कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात झाला। महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि विठ्ठलरामजी शिंदे यांच्या विचारांचा त्यांच्यावर गाढ प्रभाव पडला। त्यांच्या कार्याने महाराष्ट्रातील लाखो गरीब, मागास आणि अल्प उत्पन्न कुटुंबातील मुलांना शिक्षणाची दारे उघडली। राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणांच्या कार्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला। शाहू महाराजांनी दलित आणि मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची सुरुवात केली होती, ज्याने भाऊरावांना प्रेरणा मिळाली। भाऊरावांच्या जीवनातील सर्वात मोठे योगदान म्हणजे रयत शिक्षण संस्थेची स्थापना। 4 ऑक्टोबर 1919 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर सातारा जिल्ह्यातील काले या गावी ही संस्था स्थापन झाली। संस्थेचा मुख्य उद्देश होता प्रत्येक गावात शाळा, बहुजन समाजातील शिक्षक तयार करणे आणि शिक्षक प्रशिक्षण। कमवा आणि शिका हे तत्वज्ञान त्यांनी अवलंबले, ज्यात विद्यार्थी शिकताना कामही करतात आणि उत्पन्नही मिळवतात। हे तत्व गरीब आणि मागासवर्गीयांसाठी वरदान ठरले। भाऊरावांनी वसतिगृहात सर्व जाती धर्माचे विद्यार्थी एकत्र राहून सामुदायिक स्वयंपाक आणि जेवण करतात अशी व्यवस्था केली। याने समता, बंधुता आणि श्रमप्रतिष्ठेचे संस्कार झाले। अनाथ आणि बालगुन्हेगार मुलांसाठीही सुधारगृहे सुरू केली। भाऊरावांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद आणि पोपटपंची शिक्षण मला नको ही बोधवाक्य स्वीकारली। त्यांच्या कार्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये शिक्षणाचा प्रसार झाला। भाऊरावांच्या कार्याने महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था बदलली। रयत शिक्षण संस्था आजही लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण देते। महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना कर्मवीर ही पदवी दिली, ज्याचा अर्थ कृतींचा राजा। 1959 साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले। 1988 साली त्यांच्या स्मृत्यर्थ टपाल तिकीट जारी झाले। कर्मवीर भाऊराव पाटील हे खरे शिक्षण महर्षी होते। त्यांच्या जीवनाने दाखवले की एका व्यक्तीच्या इच्छाशक्तीने समाज बदलता येतो। कमवा आणि शिका हे तत्व आजही लाखो विद्यार्थ्यांना प्रेरित करते। त्यांच्या कार्याने मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणले, समतेचा संदेश दिला। भाऊराव म्हणत, शिक्षण हे पिढ्यानपिढ्या चालणारे बीज आहे। त्यांचा वारसा रयत शिक्षण संस्थेतून जिवंत आहे। आपल्या ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षक मित्र प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या शिक्षण संस्थेची स्थापना केली। ती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी 1 जून कलाकार दिनविशेष भाग नक्की पहा, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये। कर्मवीर भाऊराव पाटील यांना व त्यांच्या प्रेरणादायी कार्याला आमच्या कलाकार टीम कडून विनम्र अभिवादन। कशी वाटली ही विशेष माहिती हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा। असेच इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। Instagram, Facebook पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPrack.com।